चला तर मग आज बनवूया अगदी झटकीपट पावभाजी, जी की कुकरच्या काही शिट्ट्यांमध्ये अगदी छानशी तयार होते। काही नाही हो, फक्त सगळ्या भाज्या घ्यायच्या आणि कुकरमध्ये घालायच्या आणि अशी मस्त चमचमीत अशी पावभाजी तयार सुद्धा होते। एखादी छोटी मोठी पार्टी असू दे किंवा घरातला काहीही कार्यक्रम असू दे, सगळ्यांची फेवरेट आणि झटकीपट बनणारी रेसिपी म्हणजे ती की पावभाजी। अशी ही सरळ सोप्या पद्धतीने काही शिट्ट्यांमध्येच पावभाजी तयार होते। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपी बघूया। तर मी इथे काय केलेलं आहे, पहिल्या सगळ्या भाज्या अशा चिरून घेतलेल्या आहेत। पावभाजीमध्ये एक फायदा काय असतो माहितीये का, आपण कुठल्याही भाज्या कितीही क्वांटिटी मध्ये घेऊ शकतो, त्याला प्रमाण माप वगैरे असं काही नसतं। चला तर मग तुम्हाला जी आवडेल ती भाजी तुम्ही इथे घ्या। प्रमाणाने बघायला गेलं तर मी एका वाटीच्या मापाने घेतलेला आहे। तर आता आपण कुकर मध्ये बनवणार आहोत, तर सगळ्यात पहिला आपल्याला कुकर चांगला गरम करून घ्यायचा। त्याच्यामध्ये आपल्याला साधारण 2 ते 3 चम्मच मी तेल घेतलेला आहे। 1 चम्मच मी इथे जिरं टाकलेलं आहे। जिरं चांगलं फ्राय करून घ्यायचं। त्याचबरोबर 1 वाटी कांदा टाकायचा त्याच्यामध्ये। आपण इथे प्रमाण सगळं 1 वाटीचं घेत आहोत। कांदा सुद्धा 1 वाटी घालायचा आहे। कांदा आपला चांगला असा गोल्डन कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर ज्या आपण भाज्या चिरून स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या, त्या सगळ्या भाज्या आपण एक एक तेलामध्ये सोडून घेणार आहोत। फ्लावर, इथे मी फ्लावर घातलेला आहे, कलर येण्यासाठी बीट घातलेला आहे, बटाटे घातलेले आहे, गाजर घातलेला आहे, वाटाणे घातलेला आहे। भाज्या घातल्याच्या नंतर 5 ते 10 मिनिटं आपल्याला चांगल्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। फ्राय झाल्याच्या नंतर मी 1 टमाटा साधारण चिरला होता, तो घालून घ्यायचा आहे। मीठ घालायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटं चांगलं झाकण ठेवून त्याला एक छोटीशी वाफ काढून घ्यायची आहे। वाफ आपली काढून झालेलीच आहे। आता झाकण काढून आपण इथं लाल मिरची पावडर घातलेली आहे 1 चम्मच। पुन्हा सोते करायचं, आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। भाजून झालेला आहे तर आता इथं 1 ते 1.5 वाटी मी पाणी घातलेलं आहे। भाज्यांना 2 शिट्ट्या करून घेणार आहे। तर आता आपल्या इथं कुकरची 2 शिट्टी करून झालेली आहे। कुकर चांगला थंड झालेला आहे। उघडून आपण बघूया तर नॉर्मलचं पाणी राहिलेलं आहे। तर हे पाणी आपल्याला काढून फेकायचं नाहीये, तर त्यातच ठेवायचं आहे। इथे मी ह्याच्यामध्ये लगेचच पावभाजी मसाला घालणार आहे। 1 चम्मच पावभाजी मसाला घालायचा आहे आणि पुन्हा हलवून घ्यायचा आहे। म्हणजे पावभाजीचा मेशर आहे त्याच्याने आपण भाज्या पूर्ण बारीक करून घ्यायच्या आहे। जास्त पण बारीक पेस्ट नाही करून घ्यायची, थोडंसं असं दातामध्ये भाज्यांचा फ्लेवर आला पाहिजे, त्यासाठी आपल्याला फक्त मॅश करून घ्यायचं आहे। भाजी आपली चांगली मॅश करून झालेली आहे, तर आपल्याला ह्याला तडका द्यायचा आहे। कढई आपल्याला चांगली तापल्याच्या नंतर त्याच्यामध्ये साधारण पाव कप मी तेल घेतलेला आहे। 2 ते 3 चम्मच मी बटर घेतलेला आहे। बटर तेलामध्ये चांगलं मेल्ट झाल्याच्या नंतर त्याच्याच नंतर 1 चम्मच जिरं घातल्याच्या नंतर जिरं चांगलं तडतडल्याच्या नंतर 2 शिमला मिरची मी कट करून ठेवली होती ती घालायची आहे। चांगलं सोते करायचं आहे। 5 ते 10 मिनिटं चांगलं परतल्याच्या नंतर पुन्हा 1 वाटी आपल्याला कांदा घ्यायचा आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। गोल्डन ब्राऊन कलर झाल्याच्या नंतर लगेचच त्याच्यामध्ये मी 1 चम्मच आलं लसणाची पेस्ट घालणार आहे। पुन्हा 5 ते 10 मिनिटं चांगला हलवून घेणार आहे। 4 मीडियम आकाराचे टमाटे असे मॅशर मधून बारीक चिरून घेतलेला आहे। पेस्ट केलेले नाहीये, बारीक चिरून घेतलेला आहे। टमाटे घातल्याच्या नंतर लगेच आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। तर 5 ते 10 मिनिटं पुन्हा मी ह्याला हलवून घेणार। तेल चांगलं साईडून सुटल्याच्या नंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे। 1 ते 1.5 चम्मच मी धना पावडर घेतलेला आहे। 2 चम्मच मी लाल काश्मीरी मिरची घेतलेली आहे। पावभाजी मसाला मी घेतलेला आहे 1 चम्मच आणि पाव चम्मच घेतलेली आहे हळद। तर आता मसाला टाकल्याच्या नंतर 5 ते 10 मिनिटं आपल्याला चांगलं परतून घेऊया। पूर्ण मसाला भाजल्याच्या नंतर जे आपण भाजी कुकर मध्ये मॅश केली होती ती आपण सगळी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि साधारण 5 मिनिटं पूर्ण मसाल्याला भाजी एकजीव झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये साधारण भाजी शिजण्यापुरतं मी गरम पाणी टाकलेलं आहे। इथे मिक्स केल्याच्या नंतर 5 ते 10 मिनिटं आपण झाकण ठेवणार आहोत। पुन्हा थोडंसं 1 चम्मच मस्का आणि थोडासा पावभाजी मसाला त्याच्यावरती टाकून 5 मिनिटं चांगलं परतून घेणार आहोत। मॅक्सिमम 15 ते 20 मिनिटं भाजी आपल्याला चांगली बारीक गॅसवरती झाकण ठेवून शिजून द्यायची आहे। परफेक्ट अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे। रंग देखील तुम्ही बघू शकता, आपण फक्त काश्मीरी लाल मिरचीच वापरलेली आहे आणि कुठलाही फूड कलर न यूज करता आपला पावभाजीचा रंग देखील किती छानसा आलेला आहे। पावभाजी आपली किती कमाल दिसते। सर्व करून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये 1 चम्मच मस्का टाकून लगेचच त्याच प्लेटमध्ये थोडासा कांदा, भाजलेले पाव, मस्तपैकी खमंग अशी मस्तपैकी गरमागरम पावाबरोबर ताव मारून घ्यायचा। तर अशा प्रकारे चटपटीत पावभाजी आपली तयार झालेली आहे। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनल वरती।